स्टँडर्ड 4 स्कॉलरशिपचा पण लेसन नंबर 19 हे आहे मराठी माध्यमचं, मराठी मीडियमचं पुस्तक आहे. म्हणून मी आता मराठीचं घेतलं आहे. रायटिंग फॅमिली रिलेटेड वर्ड्स विथ द गिवन क्ल्यूज पिक्चर्स. दिलेल्या संकेत अथवा चित्रानुसार संबंधित शब्द लिहा. आता आपण डायरेक्ट एक्सरसाइज घेऊया. तर प्रश्न क्रमांक पहिला, चूज द वर्ड दॅट गोज विथ इंक. इंक या शब्दाशी जुळणारा शब्द निवडा. इंक टॉप, इंक कप, इंक पॉट, इंक मग. इंकचा आपण असं म्हणतो, आपण इंकचं असतंय पॉट, आपण म्हणतो ना इंक पॉट असं म्हणतो. म्हणून ऑप्शन नंबर 3. चूज. आता दुसरा प्रश्न, चूज द वर्ड रिलेटेड टू द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्राशी संबंधित योग्य शब्द निवडा. हे आता आपल्याला काय दिसत आहे, फॅन. ह्या शब्दात फॅन सेकंड ऑप्शनला लिहिलं असणार आहे, त्यामुळे सेकंड ऑप्शन. प्रश्न क्रमांक 3, लुक ॲट द पिक्चर अँड सिलेक्ट द नेम ऑफ द थिंग. चित्र पहा आणि चित्रात दिलेल्या वस्तूचे नाव निवडा. ह्याला आपण म्हणतो चाकू, मराठीत म्हणतो, किंवा आपण काय तर म्हणतात ते मला आठवत नाही आहे. आणि ह्याला आपण इंग्लिशमध्ये नाईफ म्हणतो. के सायलेंट असतो म्हणून नाईफ म्हणतो. तर ऑप्शन नंबर आपला 4 असणार आहे. प्रश्न क्रमांक 4, आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ द पिक्चर अँड वर्ड फ्रॉम द पेअर गिवन बिलो. पुढे दिलेल्या चित्रात व शब्दात यांच्या जोड्यापैकी अयोग्य जोडी ओळखा. हे बुक म्हणजे पुस्तक, हे बरोबर आहे. पेन म्हणजे पेन, बरोबर आहे. इरेझर, इरेझर, बरोबर आहे. चॉक, आणि किती चॉक लिहिले आहे, आणि इथं डस्टर आहे, म्हणून ऑप्शन नंबर 4. आता 5वा प्रश्न, सिलेक्ट द करेक्ट वर्ड फॉर द गिवन पिक्चर. दिलेल्या चित्रासाठी योग्य शब्द निवडा. हे आपण काईट बघत आहे म्हणून इथं काईट आहे, आणि इथं बलून आहे म्हणून इथं बलूनच येणार. ऑप्शन नंबर इथं बलूनमध्ये फर्स्ट आहे, म्हणून ऑप्शन फर्स्ट. प्रश्न क्रमांक 6, पिक आउट द वर्ड दॅट इज नॉट रिलेटेड टू द स्कूल. स्कूल या शब्दाशी संबंधित नसलेला शब्द निवडा. स्कूलमध्ये चॉक असते, डस्टर असतात, टीचर असते, खरं स्कूलमध्ये स्काय नसते, म्हणून ऑप्शन नंबर 4. प्रश्न क्रमांक 7, गिवन आयडेंटिफाय द इनकरेक्ट पेअर ऑफ द पिक्चर अँड identify the incorrect pair of the picture and word from the pairs given below. पुढे दिलेल्या चित्र आणि शब्द यांच्या जोडीपैकी अयोग्य जोडी ओळखा. लीफ म्हणजे पान, इथे सुद्धा पान आहे. फ्रूट, फ्रूट म्हणजे इथं फ्रूटच आहे, खरं हे ॲपल आहे. क्लॉथ, क्लॉथ म्हणजे कपडे इथं आहे, खरं ब्युटिफुल हे नाही, हे क्रो दिसत आहे आपल्याला, इथं क्रो पाहिजे होतं, इथं ब्युटिफुल आहे, म्हणून ऑप्शन नंबर 3. पिक आउट द वर्ड विच इज नॉट अ नेम ऑफ अ फ्लावर. फुलाचे नाव नसणारा शब्द निवडा. रोज फुलच आहे, लोटस फूल आहे, मँगो फळ आहे, सूर्यफूल फूल आहे, म्हणून आपण ऑप्शन नंबर 3 येते. धडा नंबर 9. प्रश्न क्रमांक 9, सिलेक्ट द ऑड वन आउट. दिलेल्या पर्यायापैकी गटात न बसणारे चित्र ओळखा. आईज, नोज, आणि इथं हँड, हे सगळे ऑर्गन्स आहेत, आणि इथे झाडू दिलेलं आहे, ग्रुप, म्हणून इथे ऑप्शन नंबर 3. प्रश्न क्रमांक 10, इफ ह्या पिक्चरमध्ये आपल्याला चाकू दिसत आहे म्हणजे नाईफ. इफ पिक्चर इज नाईफ देन दिस पिक्चर इज डॅश डॅश. हे आपल्याला दिसत आहे, बकेट दिसत आहे, मग यात बकेट कुठं असणार आहे, ऑप्शन नंबर 4. आता इथं आपला लेसन नंबर 19 कंप्लीट झाला आहे, म्हणून मी इथंच व्हिडिओ थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण दुसरं काय तर वेगळं बघूया. आपण इथंच व्हिडिओ थांबूया. बाय.